शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तरुण-तरुणींना उत्तम औद्योगिक प्रशिक्षण दिलं जात आहे। त्यासाठी आता शासनाने अल्प मुदतीचे कौशल्य विकास अभ्यासक्रमही सुरू केलेत। त्यांचा तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केलंय। सांगलीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आमदार सुधीर गाडगीळ यांनी भेट दिली। तेथील सर्व कार्यशाळांमध्ये सुरू असलेल्या कामकाजाची आणि दिल्या जात असलेल्या प्रशिक्षणाची त्यांनी माहिती घेतली आहे। प्राचार्य मेघना जोशी आणि उपस्थित निदेशक आणि प्रशिक्षकांच्या बरोबर त्यांनी चर्चा केली आहे। विद्यार्थ्यांबरोबरही संवाद साधला। आमदार गाडगीळ म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तरुण-तरुणींना उद्योग व्यवसायामध्ये चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी विविध अभ्यासक्रमांचे उत्तम प्रशिक्षण दिले जात आहे। मात्र आता विद्यार्थ्यांना अधिक प्रशिक्षणाची संधी मिळावी, त्यांच्या रोजगार मिळण्याच्या क्षमतेत वाढ व्हावी, कौशल्याचा विकास व्हावा आणि त्यांनी आत्मनिर्भर होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा या दृष्टीने शासनाने आता अल्पमुदतीचे काही अभ्यासक्रम सुरू केलेत। आमदार गाडगीळ या म्हणाले, पुढे कौशल्य विकास अभ्यासक्रमापुढे मुला-मुलींना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत। ते स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भरही होऊ शकतील। तरुण-तरुणींनी शासनाच्या या अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाकांक्षी अशा योजनेचा लाभ घ्यावा। आमदार गाडगीळ यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील कार्यशाळांची पाहणी केली। कार्यशाळात उपलब्ध यंत्रसामग्री, उपकरणे यांचीही माहिती घेतली। प्राचार्य जोशी तसंच गटनिदेशक एस.के. गोसावी, व्ही.एस. पाटील, एम.एस. पाटील, प्रकाश पत्की, शिल्प निदेशक सुदाम पाटील, एन.ए. शिंदे, कार्यालय अधीक्षक आर.व्ही. माळी, एन.डी. पाटील यांच्याबरोबर आमदार गाडगीळ यांनी चर्चा केली आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये काही यंत्रसामग्री तसंच उपकरणे यांची आणखी आवश्यकता असेल तर त्या संदर्भातील प्रस्तावही घ्यावा असंही त्यांनी यावेळी इथल्या प्राचार्य आणि इतर प्राध्यापक मंडळींना सुचवलं आहे।